आज आपला परिक्रमेतला 58वा दिवस आणि आपण आता निघतोय बागलवाड्यामधून. हे जे आश्रम आहे हे मैयाच्या एकदम तटावरती किनाऱ्यावरती आहे. तर आपण बॅगा वगैरे घेतल्यात आणि खाली घाट आहे. तर मंदिरातून आपण जिथं थांबलो होतो आश्रमातून आपण खाली जाऊ आणि तर स्नान करू, आरती करू घाटावरती आणि मग पुढं जाऊ. चला, नर्मदे हर. तर आपण एवढे फक्त 10 ते 15 जण होतो आपण आश्रमावरती या आणि सगळ्यांनी सकाळ सकाळ्यांना चहा दिलाय सगळ्यांना आणि सगळे निघालेत. पण आपण घाटावर जाऊ आता इथून. त्यांनी जे आश्रमावरती महंत महाराज होते तर त्यांनी रात्रीच वॉर्निंग दिली ती की 5:30 वाजल्याच्या अगोदर गेट खोलणार नाही म्हणून. तर हे नर्मदा मैयाचं पात्र या साईडला आश्रम आहे. चला खाली आंघोळ करू आणि आरती करून आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात करू. एकदम मस्त आपण घाटावरती आंघोळ्या केल्या. सकाळ सकाळ मस्त असा सूर्योदय झालाय. एकदम फ्रेश वाटतंय आज वातावरण. चला सगळ्यांनी आंघोळ्या केल्या आणि आपण हे आरतीसाठी टाकले खाली बसायला तळवट. चला आरती घेऊ आणि पुढे जाऊ. नर्मदे हर. नर्मदे हर. शारद तुम वरदायक अभिनव पद चंदी हो मैया अभिनव पद चंदी. सुर नर मुनि जन सेवक सुर नर मुनि जन ध्यावक शारद पदवंती. चला आपण आंघोळ करून मस्तपैकी आरती घेतली. आत्ता वाजलेत 7:45. आत्तापर्यंत आपल्याला परिक्रमेतला सगळ्यात उशीर झाला आज निघायला. पण काही नाही, मस्तपैकी घाटावरती आंघोळ झाली, घाटावर आरती झाली. आपल्याला शिरोजवळ शक्य होत नाही. ज्या ठिकाणी आपल्याला आश्रम घाटावरती असेल किंवा मग जवळ असेल त्या ठिकाणी थोडा उशीर झाला तरी हरकत नाही. पण आश्रमावरती आंघोळ करण्यापेक्षा घाटावर आंघोळ करून घाटावरती आंघोळ केलेली कधी पण भारी. आता जेवढे परिक्रमावासी होते तर ते सगळे आश्रमावरच आंघोळ करून सकाळीच 6:30 वाजेपर्यंत निघून गेले. 6-6:30 पर्यंत. म्हणजे आपण ज्यावेळेस खाली येत होतो त्यावेळेसच. चला आबा, हे जे घाट आहेत तर नर्मदा मैयाच्या काठावरचे घाट खूप उंच उंच आहे. एकदम डोक्यावर चढ आहे, त्यामुळे जरा जास्त दम लागतो चढताना. आपण रोड बघू कुठून आहे. इथून 2 रोड आहेत. हे काही लोक या रोडने गेलते त्यामुळं आपल्याला जरा कन्फ्युजन झालं. पण एक पुढं बाबा होते तर ते इकडनं बोलतायत. तर मला वाटतं गावात बगलवाड्यामध्ये जाऊन दोन्ही रोड एकत्र होत असावेत. चला आपण पुढं आज आपल्याला कोणतंही आपण गाव विचारलेलं नाही आहे की कोणतं गाव आहे, काय लागल, जे लागल ते पाहत जाऊ. तो मंदिरापासून जो सरळ रोड आला होता तर तो त्या इथं जॉईन झाला आहे. म्हणजे इकडनं पण रोड आहे आणि या साईडने पण आपल्याला थोडासा शॉर्टकट पडला. तो गावातून जरा फिरून येत होता. नर्मदे हर. लय भारी बारकाची बारका. चला हा 17वन रस्ता आहे. पुढं त्या गावापासून 17वन
जे आपण रात्री थांबलो होतो, तर तिथून 17-3 किलोमीटरवरती चाललो आहे आपण 17कडं. आणि जे मांगरोळ म्हणून गाव आहे, तर ते मांगरोळ हे मस्त पिल्ले आहेत डॉबर. हे मांगरोळ म्हणून आहे, तर ते 19 किलोमीटरवरती. भाऊ जरा बरं मी यांना बिस्किट टाकतो. कसं आलंय बघितलं की. हे 17कडे जात असताना एक आश्रम आहे, पुढं बगलवाड्याच्या पुढं आल्याच्या नंतर 2 किलोमीटरवरती. तर ते बालभोग देत आहेत सकाळ सगळ्यांना. आज परिक्रमावासी नाही आहेत आपल्याबरोबर कोणी, पुढं पण आपल्याला कोणी दिसलं नाही. सकाळी जेवढे गेले ते तेवढे 10-15 जण, आणि आपण 5-6 जण. आपण ते आलेत मागून. चला बालभोग घेऊ आणि पुढे निघू. हे 17 गाव आले. 17 गावामध्ये पण परिक्रमावासियांना थांबण्याची व्यवस्था आहे, किंवा इथून जे 2-3 किलोमीटरवरती गाव आहे, प्रत्येक गावामध्ये आश्रम आहे, परिक्रमावासी थांबू शकतात. हे इथं दाखवलं. इथं परिक्रमावासी के लिए ठहरने एवं भोजन की व्यवस्था. 17. चला आपण चाललोय नर्मदे हर. नर्मदे हर. हे मोरगाव लागलंय आपल्याला, आणि समोरच मोरगावाच्या अलीकडं चहाची सोय केलेली. तर त्यांनी आपल्याला थांबवलं इथं. हे डुमरगाव आलंय. तर डुमरगावातलं हे अन्नक्षेत्र आहे. तर परिक्रमावासियांसाठी इथं राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करतात. तर आत्ता वाजल्यात सकाळच्या 10:30. आपण चाललोय पुढं. चला बघू कोणतं गाव लागतंय पुढं ते. नर्मदे हर. ये कौन सा गांव है? सोजनी है। सोजनी. ये आश्रम है? यहाँ नहीं, यहाँ गया हमारा। अच्छा अच्छा. तर सोजनी गावाला आहे आपल्याला. कितने किलोमीटर पे आश्रम? 3 किलोमीटर आगे. कौन सा गांव? गाँव नहीं है, वो तो रोड पे ही? रोड पे ही है। बिजली पावर हाउस है, इसके इस साइड मंदिर है। अच्छा अच्छा अच्छा. तर 12 वाजलेत आत्ता, आणि आपण हे जे सोजनी गाव आहे, तर या गावामधून पुढं निघतोय. या गावामध्ये आश्रम नाही आहे, तर इथून 3 किलोमीटरवरती रस्त्याच्या कडेला एक आश्रम आहे. चला आपण पुढं चाललो होतो, तर त्यांनी आपल्याला थांबवून घेतलं आणि हे बिस्किट दिलेत त्यांनी आपल्याला खायला. चला बघू आपण 12:30-1 वाजतील आपल्याला आश्रमावरती जायला. हो किती वाजतात ते. नर्मदे हर मैया. हे 12:30 वाजलेत, आणि आपल्याला रस्त्याच्या कडेला एक सेवा आश्रम लागले.
तर गावाचं नाव आहे ढाबला. कुठे आहे? नर्मदे हार. नर्मदे हार. तर ते बालभोगमध्ये वडा आणि शिरा देत आहेत. आतमध्ये आश्रम आहे. तर आश्रम आतमध्ये आहे गावामधून. तर चला आश्रमावरती जाऊ. दुपारचं जेवण आहे तिथं. त्यानंतर आपण पुढं जाऊ. बघू आश्रम कुठं. याच रस्त्याने परत आपल्याला जायचं आहे. पण गावामध्ये आश्रम आहे. चला तिकडे जाऊ. चला आपण आश्रमाकडे चाललोय. हो, हा चाललाय आपल्या बरोबर. चला नर्मदे हार. आतमध्ये इथं जवळच आहे. परत आपल्याला या रोडने वापस माघारी यायचंय. इथून आतमध्ये जायचंय. उघडा ते उघडा. वर 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 उचला, वर उचला. परत लावून घ्या. गुरु बाहेर जाते. चला इथून समोर एक छोटं मंदिर दिसते. तर तिकडे जायचं आहे आपल्याला. नाही नाही पुढं तिकडे आहे. हो, हे समोरचे दिसतंय. तर हे मंदिर एक छोटंसं. तिथंच परिक्रमावासियांना थांबण्याची व्यवस्था आहे. असा रस्ता आहे. तर चला आपण चाललोय तिकडं. नर्मदे हर. हे नर्मदा मैया पाठीमागं आणि एकदम कडेला आश्रम आहे. शंकराची पिंड आहे. तर आपण ढाबळा या गावातील आश्रमावरती थांबलो होतो. तर इथालचे जे मुलं आहेत नर्मदे हर, तर सगळ्यांनी जे परिक्रमावासी आहेत, आपण फक्त एक 7-8 परिक्रमावासी आहेत आपणच. तर त्यांनी रस्त्यावरून बोलून घेतलं जेवणासाठी. आणि आपण आल्याच्या नंतर त्यांनी स्वयंपाक बनवला आहे. आणि सगळे परिक्रमावासी जेवत आहेत. आत्ता वाजलेत 2. नर्मदे हर. हे सगळे जणांनी मिळून मस्तपैकी भाजी बनवली आहे. त्यानंतर ज्यांना आज उपवास आहे तर त्यांना उपवासाचं बनवलेलं आहे. तर उपवास फक्त आपल्या आबांना आणि आपले जे मामा आहेत तर दोघांनाच आहे. आणि हे बाबा, बाकीच्यांना तात्याला त्यांना उपवास नाही आहे, त्यामुळं मिक्स भाजी आहे. नर्मदे हर. ये कोबरा है. हे सापाची कातण आहे आपल्याकडे. आपण मराठीमध्ये याला कातण म्हणतो. तर एवढी मोठी ही. हा नाग लागता ये. आपल्या अगोदर वाटलं दामन आहे, पण हा नाग आहे. हे म्हणता याच्यामध्ये याच्या पण पेक्षा मोठेले असतात. चलो नर्मदे हर. इतना बहुत बड़ा ये है. ढाबर गावाच्या पुढे निघतोय आपण. आणि जे मंगरुळ आहे ते एक 2-3 किलोमीटरवरती राहिले. तर समोर एक खाली रोड जातोय. नर्मदे हर. आणि या साईडला आपल्याला रस्ता आहे. चारवत्ती चौराहा परिक्रमा मार्ग. ते आपण मागे एका गावामध्ये विचारल्याच्या नंतर हे आश्रम सांगितलं होतं आपल्याला. इथं तुम्हाला जेवण भेटेल म्हणून. आपल्याला ज्या बाबांनी बिस्किट वाटले तर तिथं
पण आपण जे मागं गाव गेलं तर त्या गावामध्येच ते जे मुलं होते तर त्यांनी आपल्याला आश्रमावरती जेवायला नेल्यामुळं आपण जेवण करून निघलो होतो पुढं. नर्मदे हर. चला चहासाठी बोलवलंय. नर्मदे हर बाबाजी. तर मांगरोल हे गाव आलंय आपल्याला. तर जे रेवा मंदिर भवन आहे तर इथं पण परिक्रमावासियांसाठी विश्रांतीची व्यवस्था आहे इथं. तर आपण चाललोय पुढं. बघू गावातून पुढं निघल्याच्या नंतर विचारू एक 8-9 किलोमीटरवरती कोणता आश्रम किंवा गाव लागेल ते. कारण आत्ता 3:45 वाजलेत. अजून आपण 5:30-6 वाजेपर्यंत चालू शकतो. जेवणच करून आज उशिरा निघलो होतो त्यामुळं आज किलोमीटर थोडं कमी झालं आहे. आपण दुपारपर्यंत 15 किलोमीटर चाललो होतो. नर्मदे हर. नर्मदे हर. मांगरोलमधून आपण पुढं निघलो आहे. तर पुढं आल्याच्या नंतर जो या साईडला रोड जातो आहे तर नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून जो पूल आहे तर त्यावरून पलीकडं तसंच शिवणीला जातो. आणि इकडं एक 3-4 किलोमीटरवरती हा सरळ रोड शिवणी पाठीमागं शिवणीला जातो. आणि हा जो रोड चालला आहे तर हा अलीगंजला चालला आहे. इथून 3-4 किलोमीटरवरती अलीगंज आहे. बघू आत्ता वाजलेत 4:15. तर आपण आज अलीगंजमध्ये जर आश्रम असेल तर अलीगंजला थांबून घेऊ. नर्मदे हर. सिद्ध आश्रम ना. तर आलोय आपण अलीगंजमध्ये. आत्ता वाजलेत 5. बघू आश्रम कुठे आहे अलीगंजमधलं. अलीगंजच्या समोर जो डांबरी रोड जात होता सरळ तर तो तसाच बरेलीला जातोय. बरेलीला आपण आतमधून हाच परिक्रमा मार्ग आहे आपल्याला इकडनंच आतमधूनच. आणि आश्रम पण याच वाटेवरती. समोर नर्मदा मैयाचं पात्र आहे आणि एक नर्मदा मैयाच्या कडेलाच हे सीताराम आश्रम आहे. समोर नर्मदा मैया आहे. समोरचा आश्रम आहे. चला बघू आपण. चला हे सीताराम आश्रम आहे. हे आश्रमाचं हॉल आहे इथं. चला आपण आपली आसनं टाकू इथं. आसनं लावून घेऊ. हा अलीगंजमधला घाट आहे. तर आपण जे सीताराम आश्रम आहे पाठीमागं एकदम कडेला आहे. तर तिथून आत खाली यायला वाट असल्यामुळं आपण आलो आहे खाली. अजून घाट नाही बनवलेला पण आहे खाली वाळू आहे त्यामुळं ठीक आहे. पलीकडे आरती चालू आहे. तर आपण आलो आहे थोड्या वेळ बसू इथं मस्तपैकी. सकाळी आपल्याला परत इथूनच मार्ग आहे हा. कारण ते म्हटले होते तिथालचे पुजारी की परिक्रमेचा मार्ग हा कडीनेच आहे. तर आपण तरी सकाळी जाताना विचारूया त्यांना. तर आत्ता आपण बसू थोडा वेळ. त्यानंतर जाऊ. हरिपाठ घ्यायचं आहे अजून 10-15 मिनटं बसू इथं. हातपाय तोंड धुवू. तर आपण आज जे अलीगड ते जे बगलवाडा ते अलीगड हे अंतर होतं आपण. तर 25 किलोमीटर पार केले. आणि हे जे
सीताराम आश्रम आहे. तर इथं सीतारामची अखंड ध्वनी चालते, म्हणजे कंटिन्यू बंद होत नाही. तर आत्ता तेच चालली आहे, सीताराम सीताराम. तर आपण आरती घेतली, त्यानंतर जेवण करून झोपले सगळे परिक्रमावासी. पण फक्त इथं 10-15 जण आहेत आणि याच्याच पाठीमागं अजून एक आश्रम आहे. म्हणजे इथं जे अलीगंज आहे, तर इथं 2-3 आश्रम आहेत. तर आपल्याला त्याही आश्रमावरती बोलवत होते, पण आपण अगोदर इथं आल्यामुळं इथं थांबलो आहे. तर चला भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नर्मदे हर.